नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्याच्या सेशनमध्ये. आज आपण नवीन चॅप्टर चालू करतोय. चॅप्टरचं नाव आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. आता हा जो चॅप्टर आहे तो आपल्याला कंप्लीट अभ्यास करायला, यातला कुठला पण टॉपिक रिड्यूस केला नाही आहे. सुरुवात करूया आपण आजच्या सेशनला. आता जे काही काही पॉईंट्स आहेत आता आपल्याला अभ्यास करताना, कारण स्टेट बोर्डमध्ये आता जो काही सिलेबस बदलला आहे ॲज कम्पेअर्ड टू NCERT, काही काही टॉपिक थोडेसे एक्स्ट्रा आहेत, काही काही टॉपिकची नावंसुद्धा बदलले आहेत. त्यामुळे थोडंसं आपल्याला NCERT मधले जे काही पॉईंट्स असतील, तर चॅप्टरचं दोन्हीकडे नाव सेम आहे, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. फक्त थोडंसं कम्पेअर करून आपल्याला अभ्यास केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून नीटमध्ये किंवा इव्हन CET मध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता बघा, जो पहिला पॉईंट आहे आणि आपला हा सिलेबसच्या थोडासा बाहेरचा आहे आणि महत्त्वाचे कुठले कुठले MCQचे क्वेश्चन्स आहेत तेवढं फक्त मी सांगतोय, कारण नीटला सुद्धा 10% जे क्वेश्चन्स असतात ते सिलेबसच्या बाहेरचे असतात. मग ते सुद्धा जरासे आपल्याला कव्हर केले पाहिजेत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा, सायंटिस्टचं नाव आहे हिपोक्रेट. सायंटिस्ट म्हणण्यापेक्षा तो एक ग्रीक माणूस होता म्हणूया आपण. त्या हिपोक्रेटला आपण म्हणतो फादर ऑफ मेडिसिन. आता जे काही डॉक्टर असतात ते हिपोक्रेट ओथ घेत असतात, शपथ घेत असतात. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, हेल्थ इज अ स्टेट ऑफ बॉडी अँड माइंड देअर वॉज बॅलेन्स ऑफ सर्टन ह्युमर्स. आता एक नवीन शब्द आला आपल्याला, ह्युमर्स. आता जो हिपोक्रेट हा सायंटिस्ट आहे, जो फादर ऑफ मेडिसिन आहे, त्याच्या अकॉर्डिंग आपण डेफिनेशन बघतो हेल्थची. चॅप्टरचं नाव हेल्थ अँड डिसीजेस आहे आणि यामध्ये बरेच काही काही जे एक म्हणजे पहिला पार्ट आपण बघणार आहे इम्युनिटीचा. त्या इम्युनिटीमध्ये परत त्यामध्ये जे काही टाईप्स असतात, इनेट इम्युनिटी, ॲक्वायर इम्युनिटी, परत त्याचे सब टाईप काय असतात, ॲक्टिव्ह काय असतं, पॅसिव्ह काय असतं, हेच थोडंसं आपण इन डिटेल बघणार आहे. ते सगळं झाल्यावर सेकंड आपल्याला एक आणखीन एक टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज. त्यामध्ये अँटीजन काय असतात, अँटीबॉडी काय असते, अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन काय असते किंवा त्याचं फंक्शन असतं, या सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला अभ्यासाला आहेत. आणि त्यानंतर जे काही काही कॉमन डिसीजेस आहेत, मग त्यामध्ये डेंग्यू असेल, मलेरिया असेल, असे बरेच काही काही डिसीज आपल्याला अभ्यासाला आहेत. आणि जे काही डिसीज असणार आहेत त्या डिसीजमध्ये तुम्हाला त्या डिसीजचे सिम्पटम्स, त्यानंतर जे काही त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, डायग्नॉसिस आहेत, हे सगळे तुम्हाला पॉईंट तिथं लक्षात ठेवायचे आहेत. आणि ते सगळं झाल्यावर एक सगळ्या शेवटी काहीतरी अल्डोलेसन्स एक काहीतरी आपल्याला टॉपिक आहे. आणि त्यानंतर जे काही ड्रग्स वगैरे आहेत, ड्रग्स ॲब्यूज वगैरे, हे असं आपल्याला सगळा ओव्हरऑल सगळा काय आपला चॅप्टर आहे. आणि हा कंप्लीट आपल्याला अभ्यास करायला आहे. यातला कुठला पण टॉपिक रिड्यूस नाही आहे. आणि आपल्याला नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा जरासं थोडंसं काही काही पॉईंट जरासे इन डिटेल बघायचे आहेत. आणि यामध्ये NCERTमध्ये एक पॉईंट फक्त इथे एक्स्ट्रा मेन्शन केला जो आपल्या स्टेट बोर्डमध्ये नाही आहे, म्हणजे या चॅप्टरच्या रिलेटेड. तो कुठला आहे, तर त्यामध्ये क्रोमोझोमल डिसऑर्डर मेन्शन केलेत. ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसमध्ये क्रोमोझोमल डिसऑर्डर मेन्शन केलेत. आणि म्हणजे जे डाऊन सिंड्रोम असेल, ते आपण ह्याच्यामध्ये बघितलेले, जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये बघितलेले ते सगळे सिंड्रोम हे NCERTमध्ये काय आहेत तर या चॅप्टरमध्ये मेन्शन केलेत. ते सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये कव्हर करूया. आणि त्यानंतर बघा, सेकंड जो थर्ड पॉईंट आहे तो ह्युमर म्हणजे काय, बॉडी ऑफ अ स्टेट विथ नॉर्मल फंक्शनिंग ऑफ अ बॉडी फ्लुइड्स. आता इथं बॉडी फ्लुइड्स सांगितलेत कुठले कुठले चार आहेत बघा, ब्लड, त्यानंतर ब्लॅक बाईल, येलो बाईल, आणि त्यानंतर काय ह्याचा उच्चार फ्लेम असा करायचा. आणि हे थोडंसं तुम्हाला इन डिटेल तुमच्या मेडिकलच्या किंवा मेडिकलच्या फील्डमध्ये गेल्यावर थोडंसं इन डिटेल असते. त्याच्या रिलेटेड जे काही MCQचे क्वेश्चन्स आहेत, पहिला MCQचा क्वेश्चन काय बघा, फादर ऑफ मेडिसिन कोण आहे, हिपोक्रेट आहे. त्याच्यानुसार हेल्थची डेफिनेशन काय, हे जे काही चार बॉडी फ्लुइड्स आहेत, म्हणजे ब्लड असेल, ब्लॅक बाईल असेल किंवा येलो बाईल असेल आणि फ्लेम असेल, हे जे काही बॉडी फ्लुइड्स आहेत त्याचं जे काही बॅलन्स आहे, त्या बॅलन्सवर जर त्याचं प्रॉपर फंक्शनिंग होत असेल तर त्याला म्हणणार काय आपण, त्या इंडिव्हिज्युअलला काय म्हणणार, त्या व्यक्तीला काय म्हणणार, तो हेल्दी आहे म्हणून. हे झालं हिपोक्रेटच्या अकॉर्डिंग. त्यानंतर बघा, हिपोक्रेटचा एक आणखीन एक क्वेश्चन पडत असतोय, गुड ह्युमर हायपोथेसिस हे कोण सांगितलं किंवा कोण त्याबद्दल माहिती सांगितली, असा क्वेश्चन पडत असतोय. डिस्कवर केले किंवा काय असेल ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. काय, हिपोक्रेट, गुड ह्युमर हायपोथेसिस, फादर ऑफ मेडिसिन. आणि हिपोक्रेटच्या नुसार हेल्थची डेफिनेशन काय, आणि हे कुठले कुठले चार ह्युमर आहेत. कधी कधी गुड ह्युमर हायपोथेसिस असते किंवा फोर ह्युमर हायपोथेसिस. त्यानंतर बघा, हा जो आहे तो कोण झाला, हिपोक्रेट झाला. आणि हे जे चार ह्युमर्स आहेत ते कुठले कुठले आहेत बघा, येलो बाईल, त्यानंतर ब्लड आहे, ब्लॅक बाईल, त्यानंतर काय फ्लेम, आणि याचा उच्चार फ्लेम असा करा, त्याचं प्रॉपर असं मराठी मिनिंग नाही आहे. आता इथं काही काही एलिमेंट्स सांगितले आहेत बघा. एलिमेंट्स कुठले कुठले आहेत, एअर, फायर, अर्थ, आणि त्यानंतर काय वॉटर. आता इथं आणखीन काही काही बॉडीच्या कंडिशन्स सांगितल्यात. ड्राय कंडिशन असेल तर त्यामध्ये येलो बाईल आणि त्यानंतर ब्लॅक बाईल ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे जास्त. त्यानंतर कोल्डमध्ये हे जे फ्लेम असेल किंवा ब्लॅक बाईल असेल. आणि वेट कंडिशन, एखाद्या व्यक्तींमध्ये काय काय असते, बॉडी थोडीशी वेट असते, म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्ये जास्त जे काही स्वेट ग्लँड्स असतात त्या जराशा काही ॲक्टिव्ह असतात म्हणू शकतो आपण. त्यानंतर काही काहींची पर्सनॅलिटी हॉट असते. आणि इथं कुठल्या पर्स्पेक्टिव्हने घेतो आहे आपण बॉडीचं टेम्परेचर. आणि इथं लक्षात ठेवा की
यासाठी हे जे ब्लड आणि येलो बाईल हे काय असणार आहेत, हे एलिमेंट्स असणार आहेत, ते रिप्रेझेंट करणार आहेत एअर फायर. आता हे जास्त तुम्हाला इन डिटेल अभ्यासाला आत्ता नाही आहे, पण पुढं मेडिकलच्या फील्डमध्ये तुम्हाला थोडंसं इन डिटेल असतं हिपोक्रेटबद्दल माहिती थोडीशी. हे फक्त हिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हेल्थ म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, सुरुवातीला काय काय सांगितलेलं त्याच्यासाठी जरासं महत्त्वाचं आहे. हे काय तुम्हाला घटक कुठले लक्षात ठेवायचे नाहीत, फक्त पहिले 3 MCQचे क्वेश्चन. फादर ऑफ मेडिसिन हा माणूस कोण, हिपोक्रेट. त्यानंतर हिपोक्रेटच्या नुसार डेफिनेशन काय होती, हेल्थमध्ये हे जे काही 4 फ्लुइड्स आहेत त्याचं फक्त काय असलं पाहिजे, बॉडी फ्लुइडचं काय असलं पाहिजे, प्रॉपर बॅलन्सिंग असलं पाहिजे. आणि 4 ह्युमर हायपोथेसिस किंवा गुड ह्युमर हायपोथेसिस हे सांगितलं कोण, तर हिपोक्रेटनं. ह्याच्या बाहेरचं तुम्हाला काही क्वेश्चन पडत नाहीत. आणि हे NCERTमध्ये सुद्धा सिलेबसच्या बाहेरचे काही काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपल्याला कव्हर केले पाहिजेत. आता आपल्या आयुर्वेदामध्ये म्हणजे जे काय आपलं इंडियन आयुर्वेद आहे त्यांनी सुद्धा हा जो हिपोक्रेटची जी काही थेअरी आहे, काय जो काही हा सिद्धांत आहे त्याला काय केलं, सपोर्ट केलं. का सपोर्ट केलं, आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा काय म्हणतो आपण की जे काय आपले बॉडीचे एलिमेंट्स आहेत ते एका पंचमहाभूतापासून तयार झालेत. आणि ते कुठले कुठले आहेत बघा, पहिले इथर, त्यानंतर एअर, त्यानंतर फायर, वॉटर आणि अर्थ. मग त्याला काय म्हणतो आपण, तर इथर म्हणजे आकाश लक्षात ठेवा इथं, एअर म्हणजे वायू, फायर म्हणजे अग्नी म्हणतो वायू, आणि वॉटर म्हणजे जल, आणि त्यानंतर अर्थ म्हणजे काय, पृथ्वी. हे सगळे जे काही पंचमहाभूत आहेत त्या घटकांपासून, त्या एलिमेंट्सपासून काय झालं, आपली बॉडी तयार झाल्या. हे फक्त काय, जो हिपोक्रेटचा सिद्धांत आहे तसंच आपल्या आयुर्वेदामध्ये त्याला रिसेंबल करणारे काही काही सिद्धांत मांडले आहेत. आणि हे एलिमेंट्स आहेत बघा, आणि हे काय रिप्रेझेंट करतात, बॉडीचे जे काही टाईप असेल, काही काहींमध्ये वात असतं जास्त, त्यानंतर काही काही कफा. आता इथं कफ इंग्लिशमधलं नाही आहे, ते संस्कृतमधलं आहे कफा. त्यानंतर पित्ता. हे झालं, काय झाले, 3 काय झाले म्हटलं आपण, बॉडीचे टाईप झाले असं म्हणू शकतोय. आता हे तुम्हाला जास्त इन डिटेल विचारणार नाहीत, फक्त थोडंसं माहीत असलं पाहिजे आपल्याला की हेल्थच्या बाबतीत हिस्ट्रीमध्ये काय काय जो काही पॉईंट ऑफ व्ह्यू होता, किंवा काही काही एखाद्या जे काही हिपोक्रेटचे जे काही सिद्धांत होते त्याच्यावर तुम्हाला जर क्वेश्चन पडला तर तो पडू शकतोय. त्यानंतर बघा, एक सायंटिस्ट होतं त्याचं नाव होतं विल्यम हार्वे. आपण ब्लड सर्क्युलेशन अँड रेस्पायरेशनमध्ये सुद्धा बघितलं आहे. आणि तो काय होतं, फादर ऑफ मॉडर्न फिजिओलॉजी. व्यवस्थित लक्षात ठेवा, पहिला फादर ऑफ मेडिसिन हिपोक्रेट, त्यानंतर फादर ऑफ मॉडर्न फिजिओलॉजी तो कोण आहे, विल्यम हार्वे. आता विल्यम हार्वेने डिस्कवरी कशाची केली, ब्लड सर्क्युलेशनची. आणि त्याने एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. त्यानं काय केलं बघा, थर्मोमीटरचा यूज करून प्रत्येक ह्याचं इंडिव्हिज्युअलचे काय केलं, त्याने टेम्परेचर मेजर केलं. म्हणजे सपोज कन्सिडर करा त्यानं 100 लोकांचं काय केलं, टेम्परेचर चेक केलं. आणि टेम्परेचर चेक केल्यावर त्याला काय आढळून आलं बघा, जे काही सगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये काय झालं, सेम काय बॉडी टेम्परेचर आहे, आणि ते काय झालं 36 to 37 डिग्री सेल्सिअस. आता हे सिद्धांत, हिपोक्रेटचा सिद्धांत जो होता त्याला काय करणार आहे, डिस्प्रूव्ह करणारी थेअरी आहे. आता थोडंसं मी कम्पेअर करून सांगतोय. म्हणजे हिपोक्रेटने काय सांगितलेलं, हे जे काही आपले त्यानं जे काही बॉडी फ्लुइड्स सांगितलेले त्यामध्ये हे जे ब्लॅक बाईल आहे, हे जे ब्लॅक बाईल आहे म्हणजे एक स्टेटमेंट आहे का पुस्तकामध्ये, हे जे काही ब्लॅक बाईल आहे ते ब्लॅक बाईल जर प्रमाणापेक्षा जर जास्त असेल, हे जे बॉडी फ्लुइड आहे ब्लॅक बाईल ते जर प्रमाणापेक्षा जर जास्त असेल तर ती व्यक्ती काय दाखवणार आहे, तिची पर्सनॅलिटी कशी असणार आहे, तर हॉट पर्सनॅलिटी असणार आहे. बॉडी टाईप कसा असणार आहे, हॉट असणार आहे. आणि तो जो व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये हे ब्लॅक बाईल प्रमाणापेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये काय कॉज होणार आहे, फीवर कॉज होणार आहे. हे काय सांगितलं, हे कोण मांडलं, हिपोक्रेटनं. परत मी सांगतोय, हे 4 बॉडी फ्लुइड्स आहेत त्यामध्ये सगळ्यांचं प्रमाण काय असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. पण यामधला जर ब्लॅक बाईल हा जो बॉडी फ्लुइड आहे त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर त्या व्यक्तीमध्ये हॉट पर्सनॅलिटी असणार आहे. आणि त्याची जास्त असे काय म्हणू शकतो, त्यामध्ये फीवर कॉज होण्याची जास्त शक्यता आहे असं आपण म्हणू शकतोय. आता हा जो सिद्धांत आहे हा हिपोक्रेटचा आहे, पण ह्याला डिस्प्रूव्ह कोण केलं, तर विल्यम हार्वेनं. कुठल्या बेसिसवर, त्यानं जे काही सगळे, आता 100 आपण कन्सिडर करूया, 100 आकडा आहे, 100 लोकांचे काय केले, बॉडीचे टेम्परेचर मेजर केले. आणि आपल्याला बेसिक एवढ्या गोष्टी माहीत आहेत की आपल्या बॉडीचं टेम्परेचर एका रेंजमध्ये असतं, म्हणजे 36 to 37 डिग्री सेल्सिअस. आपण शाळेत त्याचा अभ्यास केला, आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय असतं, 36 to 37 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे हा जो ब्लॅक बाईलचा जो काही थेअरी आहे, किंवा ही जी काही गुड ह्युमर हायपोथेसिस आहे, ही जी काही थेअरी आहे ती काय झाली, डिस्प्रूव्ह झाली. कारण सगळ्यांचंच बॉडीचं टेम्परेचर काय आहे, तर 36 to 37 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की ज्या व्यक्तींमध्ये हे फक्त ब्लॅक बाईलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, हे फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, त्यांच्या व्यक्तीमध्येच फीवर कॉज होणार आहे, किंवा त्यांच्यामध्येच बॉडीचं टेम्परेचर जास्त असणार आहे असं आपण म्हणू शकत नाही. मग हिपोक्रेटची थेअरी डिस्प्रूव्ह कोण केली, विल्यम हार्वेनं. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आपला, आणि विल्यम हार्वेचं आपल्याला सर्क्युलेशनमध्ये सुद्धा गेलं आहे बघा,
ब्लड सर्क्युलेशनची डिस्कवरी कोण केली ते. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. फादर ऑफ मॉडर्न फिजिओलॉजी आणि ब्लड सर्क्युलेशनची डिस्कवरी विल्यम हार्वे. त्यानंतर बघा, इन लेटर इयर्स बायोलॉजी स्टेटेड दॅट द माइंड इन्फ्लुएन्सेस थ्रू न्यूरल सिस्टीम अँड एंडोक्राईन सिस्टीम. आता हे आपण कुठं बघितलं आहे, कंट्रोल अँड कॉर्डिनेशनमध्ये आपण ब्रेनचं स्ट्रक्चर बघितलं आहे, न्यूरल सिस्टीम. त्यानंतर एंडोक्राईन सिस्टीम आहे, थोडक्यात जे आपलं केमिकल कॉर्डिनेशन होतं त्यामध्ये आपण काय काय बघितले आठवते का बघा. मी ग्लँड सांगतोय, माझ्यामध्ये जर असं आता बराच वेळ गेला आहे त्यामध्ये कंट्रोल अँड कॉर्डिनेशन शिकून आपण. त्यामध्ये आपण जो काही केमिकल कॉर्डिनेशनचा जो पार्ट होता त्यामध्ये पिट्युटरी ग्लँड, त्यानंतर त्यामध्ये परत ॲडेनो हायपोफायसिस, न्यूरो हायपोफायसिस, जे काही हार्मोन्स आहेत, ग्रोथ हार्मोन, सोमॅटोट्रॉपिक हार्मोन, परत ते जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन जर प्रमाणापेक्षा जास्त असतील, सिक्रीट झाले, एक्झेस अमाऊंटमध्ये सिक्रीट झाले तर कुठले डिसीज होत असतात. जर कमी झाले सिक्रीट किंवा अर्ली स्टेजमध्ये म्हणू शकतो किंवा ॲडल्ट स्टेजमध्ये ॲक्रोमेगॅली, डॉर्फिझम हे आपल्याला असे काय झालेत शब्द गेलेत. मग त्या हार्मोनच्या बेसिसवर असे वेगवेगळे काय होत असतात, डिसीज होत असतात, डिसऑर्डर होत असतात म्हणू शकतो आपण. आता इथं बघा, आवर इम्युन सिस्टीम अँड दॅट, जरा हे डबल तर झाले, आवर इम्युन सिस्टीम मेंटेन आवर हेल्थ. म्हणजे आता इथं काय होतं, आपली जी काही इम्युन सिस्टीम आहे ती काय करत असते, आपली हेल्थ मेंटेन करत असते. आता काही काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे. आता इथं काय सांगितलं, हेन्स माइंड अँड मेंटल स्टेट कॅन अफेक्ट आवर हेल्थ. ऑफकोर्स हेल्थ इज अफेक्टेड बाय. आता हे 3 पॉईंट लक्षात ठेवा नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. जेनेटिक डिसऑर्डर, आता हे कशासाठी बघतोय आपण, हे तिन्ही पण पॉईंट महत्त्वाचे आहेत, एकदा क्वेश्चन पडला आहे. त्यानंतर आहे इन्फेक्शन, त्यानंतर आहे लाईफस्टाईल. नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. हे काय करतात, हे तिन्ही पण जे गोष्टी आहेत म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर असेल, इन्फेक्शन असेल, लाईफस्टाईल असेल, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. एमसीक्यूला एकदा क्वेश्चन पडला आहे. जेनेटिक डिसऑर्डरमध्ये काय सांगितले बघा, डेफिशियन्सीज विथ विच अ चाइल्ड इज बॉर्न अँड डेफिशियन्सी डिफेक्ट्स विच द चाइल्ड इनहेरिट्स फ्रॉम द पॅरेंट फ्रॉम बर्थ. आता काही काही असे डिसऑर्डर असतात जे इनहेरिट होत असतात, म्हणजे ते जीन्समुळे होत असतात, काही काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीजमुळे होत असतात. माझ्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल आठवत असेल डाऊन सिंड्रोमचं. त्यामध्ये एक क्रोमोझोम काय असतो, जास्त होत असतो, 21 ट्रायसोमी म्हणतो आपण त्याला. आणि त्यामुळं काय होतं, त्या चाइल्डमध्ये काय होतं, डाऊन सिंड्रोम दिसून येतो आपल्याला. असे बरेच काही काही डिसऑर्डर आहेत. मग हे काय झालं, कारण काय झालं, जेनेटिक डिसऑर्डर. त्यानंतर इन्फेक्शन, कधी कधी काय होतं की आपण आजारी पडत असतो, त्यामध्ये बॅक्टेरियल असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल ते होत असतं आपल्याला. एखादा बॅक्टेरिया किंवा एखादा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतो, त्याचं जे काही लाईफ सायकल आहे ती कंप्लीट करत असतो, पण त्यामुळं आपल्या बॉडीमध्ये काही काही सिम्पटम दिसून येत असतात आपल्याला. त्यानंतर बघा, आपली लाईफस्टाईल. तर लाईफस्टाईलमध्ये काय काय सांगितले, आपण कसं कुठलं फूड कंझ्युम करतोय, कसलं वॉटर कंझ्युम करतोय, ते मे बी कॉन्टॅमिनेटेड जर असेल तर आपल्याला काहीतरी डिसीज वगैरे होणार आहेत. त्यानंतर बघा, एक्झरसाईज आपण केली पाहिजे. त्यानंतर हॅबिट्स ज्या काय असतील, आपण ज्या काही हॅबिट्स असतात, एखाद्या चांगल्या काही काही हॅबिट्स असतात, काही काही बॅड हॅबिट्स असतात, त्याच्यामुळे सुद्धा आपली काय करत असते, म्हणजे ओव्हरऑल हा सगळा पॉईंट कशामध्ये येतोय, तर लाईफस्टाईलमध्ये. त्यामुळे तिन्ही पण पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. एक म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर, त्यानंतर इन्फेक्शन, त्यानंतर काय, लाईफस्टाईल. हेल्थ कशामुळे अफेक्ट होऊ शकते असं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. आणि हे तिन्ही पण पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदा क्वेश्चन पडला आहे, जेनेटिक डिसऑर्डर, इन्फेक्शन आणि लाईफस्टाईल, आणि चौथा ऑप्शन होता ऑल ऑफ दी अबव. त्यामुळे हे जरा व्यवस्थित शब्द लक्षात ठेवा, फार काय अवघड नाही आहेत. त्यानंतर बघा, आता हा जो पॉईंट बघतोय तो आपल्या स्टेट बोर्डमध्ये मेन्शन केला आहे. पहिला जो इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे त्यामध्ये अगोदर जे आपण बघितले त्यातलं काय काय लक्षात ठेवायचं मी आणखीन एकदा रिवाईज करतोय, कारण थोडंसं सिलेबसच्या बाहेरचं आहे. नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं थोडंसं महत्त्वाचं आहे. हिपोक्रेट, फादर ऑफ मेडिसिन पडला तर ह्याच्यावर क्वेश्चन पडू शकतोय. सेकंड काय, हिपोक्रेटच्या नुसार हेल्थची डेफिनेशन, त्यानं 4 बॉडी फ्लुइड्स सांगितले, ते जर प्रॉपर त्याचं फंक्शनिंग होत असेल तर तो एखादा व्यक्ती हेल्दी आहे, हे एक सांगितलं. त्यानंतर गुड ह्युमर हायपोथेसिस किंवा 4 ह्युमर हायपोथेसिस लक्षात ठेवणार कोण, आपण, हिपोक्रेट. हिपोक्रेटच्या सिद्धांताला जी काही थेअरी होती हिपोक्रेटची, ती डिस्प्रूव्ह केलेला कोण सायंटिस्ट होता, विल्यम हार्वे. विल्यम हार्वेनं ब्लड सर्क्युलेशन शोधून काढलं, आणि तो कोण आहे, फादर ऑफ मॉडर्न फिजिओलॉजी. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, हेल्थ डज नॉट सिम्पली मीन्स अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर फिजिकल फिटनेस. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही एखादी व्यक्ती हेल्दी आहे म्हणजे त्यामध्ये कुठलेही डिसीज होत नाहीत, बरीच कारणं आहेत. आणि हे जरा असं व्यवस्थित लक्षात ठेवा. कुणानुसार, तर WHO अकॉर्डिंग. WHO म्हणजे काय म्हणतो आपण, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO व्यवस्थित लक्षात ठेवा, क्वेश्चन तुम्हाला पडू शकतोय. अकॉर्डिंग टू WHO तर हेल्थची डेफिनेशन काय, आणि यामध्ये तिन्ही पण पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदा क्वेश्चन पडला आहे, हेल्थमध्ये फिजिकल पण गोष्ट पाहिजे, मेंटल पण पाहिजे, आणि तो सोशली वेलबिंग पाहिजे. म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल हा हेल्दी आहे
हे आपण कुठल्या बेसिसवर म्हणू शकतोय, त्यामध्ये फिजिकली तो फिट पाहिजे, म्हणजे त्यामध्ये थोडक्यात डिसीज फ्री असला पाहिजे तो. त्यानंतर त्याची मेंटल कंडिशन चांगली पाहिजे, त्याचं प्रॉपर ब्रेनचं काय झालं पाहिजे, फंक्शनिंग झालं पाहिजे. त्यानंतर काय बघा, सोशल वेलबिंग, म्हणजे त्याचं जे काही बिहेवियर आहे त्या इंडिव्हिज्युअलचं, त्या पर्सनचं, ते सुद्धा चांगलं रिप्रेझेंट केलं पाहिजे. आणि त्यानंतर त्यामध्ये डिप्रेशन असेल किंवा एन्झायटी असेल, असे काही काही आपण त्यामध्ये घटक कन्सिडर करू शकतोय. त्यामुळे तिन्ही पण शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. या तिन्ही पण गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. WHO अकॉर्डिंग हेल्थची डेफिनेशन, आता इथं 3 काय सांगितलं, एक म्हणजे तो फिजिकली पण पाहिजे हेल्दी, मेंटली पण हेल्दी पाहिजे, आणि सोशल वेलबिंग पण तिथं पाहिजे. त्यामुळे हे तिन्ही पण पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. MCQचा क्वेश्चन आहे, महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, इन शॉर्ट, हेल्थ इज अ बर्थ राईट ऑफ द ह्युमन्स. हेल्थ ऑल्सो रिफ्लेक्ट द मेटाबॉलिक अँड फंक्शनल इफिशियन्सी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हा जरा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, ह्याच्यावर काही जास्त क्वेश्चन नाही. त्यानंतर आणखीन एक नवीन शब्द आपल्याला हायजीन. त्याला हायजीनला तसं शब्दशः बघायला गेलं तर स्वच्छता असा अर्थ येतोय, पण काही काही ठिकाणी आरोग्यशास्त्र सुद्धा आहे बघा. इज अ सायन्स ऑफ रूल्स ऑफ हेल्थ. त्यानंतर बघा, टू अचीव गुड हेल्थ इट इज देअर फॉर नेसेसरी दॅट वी हॅव हायजिनिक बॅलन्स डाएट. म्हणजे काय काय असलं पाहिजे आपल्याला एखादी हेल्दी लाईफस्टाईलसाठी, प्रॉपर बॅलन्स डाएट असलं पाहिजे. म्हणजे जे आपण फूड कन्झ्युम करतोय त्यामध्ये प्रोटीनची, कार्बोहायड्रेटची, फॅटची काय असलं पाहिजे, त्यामध्ये व्यवस्थित मात्रा असली पाहिजे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, बॅलन्स डाएट. जे काय आपण वॉटर कन्झ्युम करतोय ते क्लीन असलं पाहिजे. पर्सनल आणि कम्युनिटी हायजीन्स आपण मेंटेन केले पाहिजे. रेग्युलर फिजिकल एक्झरसाईज केली पाहिजे. आणि जे काही डिसीज आहेत त्याबद्दल आपल्याला थोडंसं काय असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर बघा, देअर इफेक्ट ऑन द बॉडी, म्हणजे बॉडीवर काय काय इफेक्ट होतात एखाद्या डिसीजचे. त्यानंतर प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड कंट्रोल ऑफ वेक्टर, म्हणजे जे काही आपण जे काही ह्युमन जे काही फिकल मॅटर्स असतील किंवा जे काही असेल ते जे काही वेस्ट असतील, मटेरियल असतील, त्याचं काय केलं पाहिजे, प्रॉपर डिस्पोजल केलं पाहिजे आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काय, कंट्रोल ऑफ व्हेक्टर्स. आता जो बायोटेक्नॉलॉजीमध्ये जो आपण व्हेक्टर बघितला आहे तो थोडासा वेगळा आहे, आणि इथं जो व्हेक्टर आहे तो काय इथं डिसीज कॅरियर म्हणून घ्यायचा. जर तुम्हाला ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये जर असं विचारलं तर तो काय असणार आहे, डिसीज कॅरियर असणार आहे, किंवा कुठला तरी एखादा पॅथोजन. डिसीज म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया काय स्पेसिफिक त्याला शब्द काय, पॅथोजन असेल किंवा पॅरासाईट असेल. आता आपल्याला माहिती आहे, जराशी डेंग्यू असेल किंवा मलेरिया असेल, असे काही काही डिसीज होत असतात. ते का होत असतात, तर आपल्याला माहिती आहे डास चावतात. आता इथं मॉस्किटोमध्ये काय होत असतं की ॲक्च्युली मॉस्किटो काय करत असतो, तो व्हेक्टर म्हणून काम करत असतो. म्हणजे सपोज एखादा कन्सिडर करा की एखादा काय पेशंट आहे, आणि हे व्हेक्टर जरासं व्यवस्थित समजून घ्या. बायोटेक्नॉलॉजीमध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे आणि इथं थोडासा अर्थ वेगळा आहे, त्यामुळे काही काही विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. हे जरासं क्लिअर करून घ्या. सपोज कन्सिडर करा की एखादा व्यक्ती आहे आणि त्याला काय झालं आहे, मलेरिया झाला आहे. एखादा व्यक्ती आहे त्याला काय झालं आहे, मलेरिया झाला आहे, तो अनहेल्दी आहे. त्यानंतर काय झालं की असा काहीतरी डास आला, त्याला चावला. मग तो काय झालं लक्षात ठेवायचं, तर तो काय झाला, त्यानं काय केलं, त्या पेशंट ब्लड सक केलं. कारण जो काय मॉस्किटो आहे त्यासाठी फूड काय, आपलं ब्लड आहे. मग जेव्हा तो त्या पेशंटमधलं ब्लड सक करणार आहे, तेव्हा जो काही मलेरिया किंवा डेंग्यू कॉज करणारे जे काही पॅरासाईट्स आहेत ते त्याच्या बॉडीमध्ये एंटर करणार. आणि तो जेव्हा एखाद्या हेल्दी पर्सनला जेव्हा बाईट करणार आहे, तेव्हा त्यामध्ये काय होणार आहेत, ते पॅथोजन, ते पॅरासाईट काय होणार आहेत, ट्रान्सफर होणार आहेत. मग आता हा जो मॉस्किटो आहे तो काय काम करतोय, मॉस्किटो असेल किंवा काही काही फ्लाईज असतील, ते काय काम करत असतात, तर तो जो काही पॅथोजन आहे, डिसीज कॉझिंग पॅथोजन आहे किंवा पॅरासाईट आहे, त्याला कॅरी करत असतात. मग तिथं व्यवस्थित लक्षात ठेवा, हे पॅथोजन किंवा पॅरासाईट कॅरी करत असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, व्हेक्टर. व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि जरा इन डिटेल आपण बघणारच आहे, मलेरिया जेव्हा वगैरे आपण बघणार आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, हे एव्हरी डे वी एक्सपोज टू व्हेरियस फॉरेन बॉडीज इन्क्लुडिंग इन्फेक्शियस एजंट लाईक बॅक्टेरिया अँड व्हायरसेस ॲटसेट्रा. आता रोज काय करत असतो आपण, जे काही बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, त्याला आपण काय थोडक्यात आपली बॉडी एक्सपोज होत असते. डिस्पाईट ऑफ कॉन्स्टंट एक्सपोजर टू व्हरायटी ऑफ पॅथोजन्स म्हणजे लक्षात ठेवायचं काय, बऱ्याच वेळेला मी सांगितलं आहे, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. तो मे बी बॅक्टेरिया असेल किंवा व्हायरस असेल. बऱ्याच वेळेला पॅथोजन म्हणजे पटकन कळत नाही. पॅथोजनचं मिनिंग काय आहे, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. आणि व्यवस्थित लक्षात ठेवा, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, तर पॅथोजन. तो बॅक्टेरिया असेल किंवा व्हायरस असेल. मोस्ट ऑफ अस रिमेन्स हेल्दी. दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट ह्युमन बॉडी हॅज ॲबिलिटी टू रेजिस्ट ऑलमोस्ट ऑल टाईप ऑफ दिस फॉरेन बॉडीज. आता इथे काय सांगितलं आहे बघा, आपण रेग्युलरली आपलं एव्हरीडे जे काही लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आपण रेग्युलरली काय होत असतो की जे काही बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरस असतील त्याला आपण बॉडी एक्सपोज होत असते. म्हणजे थोडक्यात सपोज आपण कन्सिडर केला की बाहेरचं काय तर आपण खाल्लं, तर आपण बाहेरचं खाल्लं त्या दिवशी लगेच आपण आजारी पडत नाही.
म्हणजे रोज आपण जरी बाहेरचं खाल्लं तरी आपण रोज आजारी पडत नाही थोडक्यात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एखादा रोग होणार असेल तर त्या रोगाविरुद्ध लढण्याची एक असते, त्याला काय म्हणतो, रोगप्रतिकारक शक्ती. आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इम्युनिटी. काय शब्द वापरतो, इम्युनिटी. जरासा आता प्रचलित शब्द झाला आहे कोरोना व्हायरसमुळं. त्यानंतर बघा, आणि माझ्या मते तुम्ही एक शब्दसुद्धा ऐकला असेल, हर्ड इम्युनिटी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याला परत कोरोना होत नाही. त्याच्यामध्ये काय डेव्हलप होते, त्या कोरोना व्हायरसच्या रेजिस्ट करण्यासाठी त्याला विरोध करणारी काय होते, एक इम्युनिटी डेव्हलप होत असते. ते थोडंसं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. म्हणजे काही काही गोष्टी जराशा क्लिअर होतील तुम्हाला. त्यानंतर बघा, दिस सिस्टीम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम द व्हेरियस इन्फेक्शियस एजंट इज कॉल्ड ॲज अ इम्युन सिस्टीम. त्याला काय म्हणतो आपण, इम्युन सिस्टीम. हा पॉईंट जरासा महत्त्वाचा आहे. इम्युन सिस्टीम म्हणजे काय, एखादं जर पॅथोजन असेल, म्हणजे कुठला पण एखादा डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम असेल, त्याच्यापासून आपली बॉडी काय करत असते, प्रोटेक्ट करत असते, त्याला विरोध करत असते. मग त्या आपल्या बॉडीमध्ये जी काही ॲबिलिटी आहे त्याला विरोध करण्याची, त्याला काय म्हणतो आपण, इम्युन सिस्टीम. त्यानंतर बघा, रेजिस्टन्स इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑर डिसीज थ्रू आवर डिफेन्स मेकॅनिझम. मग थोडक्यात आपण त्याला डिफेन्स मेकॅनिझमसुद्धा म्हणू शकतो बॉडीचं. आणि इम्युनिटी शब्द आता या चॅप्टरमध्ये आपल्याला सारखा जाणार आहे. आता बघा, इम्युनिटीची डेफिनेशन. द टर्म immunity has traditionally referred to as their resistant exhibited by the host towards injury caused by pathogen and their product. आता डेफिनेशन जी पुस्तकातली आहे ती थोडीशी व्यवस्थित लक्षात ठेवा. एक साधी सोपी डेफिनेशनसुद्धा तुम्हाला सांगतो मी. ॲबिलिटी ऑफ द होस्ट टू फाईट डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम. ही साधी सोपी डेफिनेशन झाली. त्याला काय म्हणतो आपण, इम्युन सिस्टीम. म्हणजे आपल्या जी काही बॉडी आहे त्याची जी ॲबिलिटी आहे एखाद्या होस्टला त्याला फाईट करण्याची, त्यालासुद्धा आपण काय म्हणू शकतो आहे, इम्युनिटी म्हणू शकतो आहे. पण पुस्तकातली जी डेफिनेशन आहे ती आहे तशी व्यवस्थित लक्षात ठेवा. परत आता काय सांगितलं बघा इथं, रेजिस्टंट एक्सायबिटेड बाय द होस्ट टुवर्ड्स इंजुरी कॉज्ड बाय पॅथोजन अँड देअर प्रोडक्ट्स. असं सुद्धा आपण डेफिनेशन काय करू शकतो आहे, ॲबिलिटी ऑफ द होस्ट टू फाईट द पॅथोजन किंवा डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, पॅथोजन. त्याला काय म्हणणार आपण, इम्युन सिस्टीम. मराठीत काय म्हणतो आपण त्याला, रोगप्रतिकारक शक्ती. त्यानंतर बघा, however the protection against the infectious disease is only one of the many consequences of immune response which is entirely concerned with the reaction of the body against any foreign antigen. आता इथे काय होतंय बघा, एखादा जो इन्फेक्शियस डिसीज म्हणजे जो काही संक्रमित करणारा जो काही रोग आहे म्हणू शकतो आपण त्याला, ओनली वन ऑफ द मेनी कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इम्युन रिस्पॉन्स विच इज एंटायरली कॉन्सर्न विथ द रिॲक्शन ऑफ द बॉडी अगेन्स्ट एनी फॉरेन अँटीजन. आता व्यवस्थित जरा असं समजून घ्यायचं. इथं आपल्याला अँटीजन, अँटीबॉडी ह्या जरा दोन गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. आता सपोज एखादा आपला कुठला तर फॉरेन, म्हणजे आपल्या बॉडीच्या बाहेरचा कुठला पण एखादा घटक आहे तर त्याला काय म्हणतो आपण, फॉरेन बॉडीज. मग त्या फॉरेन बॉडीजवर काय असतात, बाजूला त्याच्या स्ट्रक्चरमध्ये काय तर असतात की अँटीजन असतात. थोडक्यात आत्तापुरतं समजून घ्या की एखादा व्हायरस आहे त्याला काय तर असं अँटीजन अटॅच आहे. मग थोडक्यात त्याची नेमप्लेट आहे, असं फक्त समजून घ्या. थोडंसं इन डिटेल आपण बघणार आहे पुढं. आणि आपल्या बॉडीमध्ये काय असतात की त्याच्या विरुद्ध फाईट करणाऱ्या काय असतात, म्हणून आपण अँटीबॉडीज असतात. काय असतात, अँटीबॉडीज असतात. आता हे थोडंसं इन डिटेल आपण जरा स्ट्रक्चर तुम्हाला व्यवस्थित समजल्यावर या जरा काही काही गोष्टी क्लिअर होतील. आणि आज जे काही पॉईंट सांगितले ते आणखीन तर चांगले रिवाईज करा. आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.